युद्धजन्य परिस्थितीमध्ये जर सायरन वाजला तर नागरिकांनी नेमकं काय करावं याची सूचना देण्यासाठी हा एक मार्गदर्शक व्हिडिओ एनडीआरएफ तर्फे जारी करण्यात आलाय। पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधले संबंध ताणले गेलेत। पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी हे पाकिस्तानीच होते याबद्दलचे पुरावे भारतानं जगासमोर आणलेत। पण हल्लेखोर अजूनही भारतीय यंत्रणांच्या हाती लागलेले नाहीत। पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवादी पोसायचे आणि त्या दहशतवाद्यांनी भारतावर हल्ले करायचे हा उद्योग पाकिस्ताननं अनेकदा केलाय। पण आता मात्र भारतानं पाकिस्तानला चोख उत्तर द्यायचं ठरवलंय। विविध मार्गांनी पाकिस्तानवर दबाव वाढवलेलाच आहे। शिवाय सैन्य दलाला पाकिस्तानवर कारवाई करण्याचे सर्व अधिकार भारत सरकारकडून देण्यात आलेत। त्यानंतरचं पुढचं पाऊल म्हणजे देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी मॉक ड्रिल करण्याचे आदेश केंद्र सरकारनं दिलेत। हे मॉक ड्रिल नेमकं आहे काय, त्याची गरज काय असते हे जाणून घेण्यासाठी पाहूयात एनडीटीव्ही मराठीचा स्पेशल रिपोर्ट। ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला इशारा देऊन 11 दिवस उलटले आणि केंद्र सरकारनं संभाव्य युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मॉक ड्रिलला सुरुवात केली। तब्बल 54 वर्षांनंतर होणारं हे मॉक ड्रिल पाकिस्तानसाठी एक इशाराच आहे। लाईव्ह मॉक ड्रिल आहे जे तुम्ही बघताय जगप्रसिद्ध अशा डल लेक मधनं। आणि जर जहाज छोटासा शिकारा किंवा छोटीशी बोट जर पाण्यात पडली आणि जर तिथे पर्यटक अडकले असतील किंवा इथले नागरिक अडकले असतील तर काय करायला हवं, कशा पद्धतीनं पाणी बाहेर काढायला हवं, कसा पाण्याचा उपसा करायला हवा, अशी दृश्य तुम्हाला दाखवली जात आहेत। जोरात सायरन वाजता आहे। सगळ्या बाजूनं संरक्षण दलाचे संरक्षण दल कर्मी इथे उभा आहेत। 9 ते 10 बोटी ह्या जगप्रसिद्ध दल लेक मध्ये सोडण्यात आल्यात। आणि हे दृश्य का महत्वाचं आहे तर आपल्याला विशेषतः सीमावर्ती भागामध्ये असलेल्या राज्यांना ह्याची कल्पना आहे की जेव्हा युद्ध सदृश्य किंवा प्रत्यक्ष युद्ध असतं तेव्हा काय करायला हवं। परंतु अशी राज्य की ज्या राज्यामध्ये अशा पद्धतीचा तणाव या राज्यांनी कधी बघितलेला नाही, तिथे मात्र जर असं दृश्य असेल तर काय करायचं, कशा पद्धतीनं पाणी बाहेर काढायचं आहे, अशा पद्धतीच्या व्यवस्था इथे लाईव्ह डेमो मधून दाखवल्या जात आहेत। हे देशाला दाखवलं जात आहे। देश तयार आहे। जर उद्या अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली तर काय करायचं हे दाखवण्यासाठी मी पुन्हा तुम्हाला सांगतोय की ही देशातली पहिली लाईव्ह मॉक ड्रिल तुम्ही बघत आहात, ती जी जगप्रसिद्ध अशा डल लेक मध्ये आहे। उद्या 744 ठिकाणी ही अशा पद्धतीची लाईव्ह मॉक ड्रिल केली जाते। आंतरराष्ट्रीय दबावाला आपण कितपत जुमानतो यावरच जे आहे पुढचं सगळं गणित त्या ठिकाणी अवलंबून असणार आहे। आणि या सगळ्या अनुषंगानं सगळेच जे कंटिंजन्सी प्लॅन आहेत म्हणजे सगळ्यात जर तरच्या शक्यता आपण लक्षात घेतल्या तर पाकिस्तानकडे सुद्धा जे आहेत मिसाईल्स आहेत आणि त्या मिसाईल्सच्या माध्यमातून तो भारताच्या प्रत्येक शहरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचू शकतो। मग ही सगळी शक्यता लक्षात घेता जर खरोखरच आरपारचं युद्ध झालं आणि हे एस्केलेशन त्यापर्यंत वाढलं तर जे आहे फक्त हे लष्कराचं युद्ध न राहता किंवा सरकारच्या धोरणकर्त्यांचं युद्ध त्या ठिकाणी न राहता माझ्या मते त्यामध्ये प्रत्येक भारतीयाचा सुद्धा त्या ठिकाणी समावेश असावा। या अनुषंगानं ही सगळी तयारी आहे आणि हे सगळं मॉक ड्रिल जे आहे, रिहर्सल जे आहे, एक प्रकारे प्रत्येक भारतीयाचा सुद्धा खारीचा वाटा या सगळ्या तयारीमध्ये असावा। या अनुषंगाने हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे निर्देश जिल्हा प्रशासनाला त्याचबरोबर सामान्य नागरिकांना सुद्धा याच्या माध्यमातून दिलेले आहेत। आता मॉक ड्रिलचे आदेश दिले म्हणजे नेमकं काय केलं ते बघा। 7 मे रोजी सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल होणार आहे। यामध्ये सर्व सरकारी यंत्रणा सहभागी होणार आहेत। हवाई हल्ल्याचे सायरन वाजवण्याचे आदेश देण्यात आलेत। विद्यार्थी आणि नागरिकांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे। हल्ला झाल्यास एकाच वेळी अंधार करण्याचे निर्देश दिले गेले। महत्त्वपूर्ण संस्था आणि व्यक्तींना सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिलेत। हल्ल्यावेळी सुरक्षित स्थळी जाण्यासाठीची योजना आखण्यात आली। सगळ्यात फायरिंग कॅपॅसिटी बदललेली आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्सने खूप फरक पडणार आहे। आणि पूर्वी जेव्हा 71 युद्ध झालं तेव्हा ते 90% निश्चितपणे बॉर्डरला राहण्याची शक्यता होती।
आता कुठेही युद्ध होऊ शकेल हे सांगता येत नाही, कुठे हल्ले होतील हे सांगता येत नाही. आपल्या ज्या मुख्य हे आहेत, ज्याला आपण VIP हे म्हणतो, VPs, इम्पॉर्टंट प्लेसेस, तिथे कुठेही हल्ला होऊ शकतो. आपण पण त्यांच्यावर करू, ते पण आपल्यावर करू शकतो. ही जी कपॅसिटी सर्व देशांची वाढलेली आहे, त्याला उत्तर देण्याची तयारी सर्व देशांची पाहिजे. आता जेव्हा सायरन वाजते तेव्हा नेमकं काय करायचं हेही जाणून घ्या. मोकळ्या पटांगणात धाव घ्यावी, नागरिकांनी जमिनीवर झोपावं, तळमाजला तळघरात आश्रय घ्यावा, संरक्षक भिंत किंवा आडोशाच्या जागेत लपावं. तुमच्यावर क्षेपणास्त्रांचा म्हणजे मोठे जे मिसाईल्स आहेत जमिनीवर मारा करणारे, त्या मिसाईल्सचा तुमच्यावर हल्ला होऊ शकतो. तिसरं म्हणजे तुमच्यावर ड्रोनचा हल्ला होऊ शकतो. असे 3 हल्ले आतल्या शहरांवर होण्याची शक्यता असते. त्यामध्ये काय काय नुकसान होऊ शकतं आणि त्यापासून कसा आपला बचाव करायचा याच्याबद्दलच्या दिलेल्या सूचना आणि त्या पाळताना केलेली जी सराव आहे त्या सरावाला मॉकड्रिल असं म्हणतात. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की हे जे आपली प्रॅक्टिस उद्या होते किंवा यानंतर कधी झाली तर तिला गांभीर्याने घ्यावं. हा मॉकड्रिल देशातल्या 244 जिल्ह्यात होणार आहे. शत्रू राष्ट्राचे लक्ष असणारा भाग, संवेदनशील ठिकाणांचा यात समावेश करण्यात आला. त्यात जम्मू काश्मीर, राजस्थान, गुजरात, पंजाब आणि महाराष्ट्र सारख्या राज्यातील जिल्हे येतात. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे, उरण, नाशिक, तारापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा यात समावेश आहे, ज्याची जबाबदारी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्यावर आहे. याच्या गाईडलाईन्स केंद्रानं तर निश्चितपणे दिलेल्या आहेत. ही जी VC त्या ठिकाणी केंद्रासोबत चालू आहे, माननीय मुख्य सचिवांच्या सोबत, ती VC आटोपल्यानंतर तशा पद्धतीच्या एक्झॅक्ट सूचना त्या ठिकाणी देण्यात. जिथे आता त्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत, जिथे शक्य आहे त्या ठिकाणी चालू आहेत. नाही, असं मंत्री म्हणून दिलेलं नाही आहे. हा सर्व प्रशासकीय भाग त्या ठिकाणी आहेत. आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी मंत्रिपरिषदेची बैठक देखील होणार आहे. शक्यता आहे की त्याच्यामध्ये काही चर्चा होईल. उद्या दिवसभरात महाराष्ट्रातल्या 16 ठिकाणी होणारं मॉकड्रिल हे युद्धातल्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठीचा सराव आहे. युद्ध होईलच असं नाही, पण आपल्या देशातला प्रत्येक माणूस या परिस्थितीसाठी सज्ज असावा इतकाच उद्देश आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी. महाराष्ट्रामधल्या कोणकोणत्या ठिकाणी हे मॉक ड्रिल्स होणार आहेत आणि त्यासाठी महाराष्ट्रातले वेगवेगळे जिल्हे कसे सज्ज आहेत याचा ग्राउंड रिपोर्ट बघूयात. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी मानली जाते. या मुंबई स्टॉक एक्सचेंज सारखे अनेक कार्यालये उभी आहेत. त्यामुळे या मुंबईत देशातच नव्हे तर विदेशातून देखील अनेक पर्यटक ये जा करत असतात आणि भेट देत असतात. या मुंबईला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा देखील लाभलाय. याआधी देखील दहशतवाद्यांनी या मुंबईला टार्गेट करण्याचा अनेक वेळेला प्रयत्न केलाय. 26/11च्या हल्ल्यामध्ये समुद्र मार्गाचा वापर करत दहशतवादी मुंबईत घुसले होते. इतकंच नव्हे तर गेटवे ऑफ इंडिया सारखी अनेक ठिकाणं या मुंबईला लाभलेली आहेत. त्यामुळे ही ऐतिहासिक वारसा सांगणारी ठिकाणं या आधी देखील दहशतवाद्यांनी लक्ष केलेली पाहायला मिळतात. त्यामुळेच देशामध्ये महत्त्वाचं असं मुंबई हे शहर मानलं जातं आणि याच्या सुरक्षेसाठी सरकार अधिक प्रयत्न करताना देखील पाहायला मिळतं. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि हे तणावाच्या वातावरणाचं कधी युद्धात देखील रूपांतर होऊ शकतं. आणि त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून देशभरातल्या 244 ठिकाणी मॉकड्रिल म्हणजे रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. आणि अशा प्रकारची रंगीत तालीम हे महाराष्ट्रातल्या 16 ठिकाणी आणि पालघर जिल्ह्यात तारापूर अणुऊर्जा प्रकल्पात होणार आहे. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प हा देशातला पहिला आणि
अतिसंवेदनशील असा अणुऊर्जा प्रकल्प आहे आणि या ठिकाणच्या जर कोणती आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली किंवा या ठिकाणी किरणोत्सर्ग झाला तर प्रशासन कशा प्रकारचं सज्ज आहे याची तयारीची रंगीत तालीम या ठिकाणी घेण्यात येणार आहे। आणि याच वेळी प्रशासनाने नागरिकांना देखील आवाहन केलेले आहे की ही केवळ रंगीत तालीम असणार आहे, मॉक ड्रिल असणार आहे आणि त्यावेळी नागरिकांनी देखील कोणत्याही अफवांना बळी पडू नये। करते की जर युद्ध झालं तर सगळ्या यंत्रणा हे सक्षम असल्या पाहिजे। त्या अनुषंगाने सूचना देण्यात आलेल्या आहेत की संपूर्ण देशभरात मॉक ड्रिल हे घेण्यात याव्या। त्याच पार्श्वभूमीवरती आज मुंबईमध्ये एक बैठक पार पडली। सिव्हिल डिफेन्स DG यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आणि त्यानंतर 7 मेच्या दरम्यान हे सगळे मॉक ड्रिल्स देशभरात राबवले जाणार आहेत। त्यासोबतच पुणे शहरामध्ये एकूण 75 असे सेन्सिटिव्ह स्पॉट्स आहेत किंवा संवेदनशील असे परिसर आहेत जिकडे हे मॉक ड्रिल्स राबवण्यात येणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचे जे काही कार्यालय आहेत ते या पुणे शहरामध्ये आहेत। नॅशनल डिफेन्स अकॅडमी झालं, सदर्न कमांडचे हेडक्वार्टर्स असतील किंवा DRDO असू दे किंवा खडकी कॅन्टोन्मेंट असू दे किंवा पुणे कॅन्टोन्मेंट असू दे, हे जे काही महत्त्वाचे जे परिसर आहेत त्याच्यामुळे खरं तर हे मॉक ड्रिल्स पुणे शहरात घेण्यात येणार आहे। असे जे 75 स्पॉट आहेत अशा 75 स्पॉट्सवरती किंवा 75 संवेदनशील परिसरामध्ये उद्या म्हणजे 7 मे रोजी 2025ला हे मॉक ड्रिल सिव्हिल डिफेन्सकडनं सिव्हिल डिफेन्स हॉटस्पॉट्सवरती हे राबवण्यात येणार आहे। काश्मीर पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली। कुठल्याही क्षणी युद्ध होऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते। याच अनुषंगाने केंद्र सरकारच्या वतीने देशात 244 ठिकाणी मॉकड्रिल राबवण्यात येतं। यात महाराष्ट्रातील 16 ठिकाणचा समावेश आहे। यातच पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा मॉकड्रिल होणार असण्याची माहिती केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखलं जातं। पिंपरी चिंचवड शहराच्या एका बाजूला खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड तर दुसऱ्या बाजूला देवरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे आणि पलीकडच्या बाजूला IT हब आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठमोठे उद्योगधंदे आहेत, त्याचबरोबर बाहेरील कामगारांची संख्या देखील तितकंच आहे। मेट्रो सिटी म्हणून पिंपरी चिंचवड शहराची ओळख आहे, त्यामुळेच मॉकड्रिलसाठी या शहराची निवड केली जात असल्याची शक्यता वर्तवली जाते। आता शहरातील कोणत्या परिसरामध्ये हे मॉकड्रिल होणार, शाळा, बस स्थानक, रेल्वे स्टेशन की मेट्रो स्टेशन की अन्य सार्वजनिक ठिकाणे या ठिकाणी हे मॉकड्रिल होणार याबाबत कुठलीही माहिती अद्याप समोर आली नाही। रायगड जिल्ह्यातील जवाहरलाल नेहरू पोर्ट अर्थातच JNPT हे देशातील सगळ्यात मोठं कंटेनर पोर्ट आहे। जगभरातनं मोठमोठाली जहाजं हजारो कंटेनर घेऊन याच बंदरावर उतरतात। आयात निर्यात क्षेत्र आणि यासोबतच देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये या बंदराचा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणूनच जर देशाची अर्थव्यवस्था खिळखिळ करण्याचा शत्रू राष्ट्राचा उद्देश असेल तर कायमच हे बंदर शत्रू राष्ट्रांच्या निशाण्यावर राहिलं आहे आणि म्हणूनच सुरक्षा यंत्रणांच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणांच्या यादीमध्ये या बंदराचा समावेश करण्यात आला आहे। उद्या जर देशात युद्धजन्य परिस्थिती उद्भवली तर काय उपाययोजना करायच्या या ठिकाणांच्या यादीमध्ये JNPTचा समावेश करणं हे सुरक्षा यंत्रणांना गरजेचं वाटलंय। देशात उद्याच्या मॉकड्रिलसाठी जी शहरं आणि ज्या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे त्यामध्ये ठाणे जिल्ह्याचा देखील समावेश आहे। ठाणे जिल्हा हा मुंबईला अगदीच लागून असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो। या जिल्ह्याचं भौगोलिक महत्त्व सांगायचं झालं तर मुंबईला जोडणारे सगळे प्रमुख रस्ते, अगदी समृद्धी महामार्गसुद्धा ठाणे जिल्ह्यातूनच जातो। JNPT सारख्या प्रमुख बंदराला जोडणारे रस्तेही ठाणे जिल्ह्यातूनच जातात। इतकंच नव्हे तर ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथ शहरामध्ये सैन्याला दारुगोळा आणि युद्धसामुग्री पुरवणारी OFA म्हणजेच ऑर्डनन्स फॅक्टरी आणि मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरी देखील आहे। अंबरनाथ शहरातच नेव्हीसाठी रिसर्च करणारी लॅब देखील आहे। तर अंबरनाथ तालुक्यामध्ये BARCचं देखील संशोधन केंद्र आहे। या सगळ्या कारणांमुळे ठाणे जिल्ह्याला एक वेगळं महत्त्व आहे। त्यामुळेच उद्याच्या मॉकड्रिलसाठी ठाणे जिल्ह्याची देखील निवड करण्यात आली आहे।
धार्मिक नगरी, कुंभनगरी म्हणून नाशिकची ओळख तर आहेच. यासोबतच गांधीनगर, देवळीसारख्या लष्करी छावण्या, HL सारखा विमानांचा कारखाना, यासोबतच नोट प्रेस हे महत्त्वाची काही ठिकाणं नाशिकमध्ये आहेत. नाशिकमध्ये ब्लॅकआउट कुठे केले जाणार किंवा इतर कशा प्रकारे मॉकड्रिल होईल याचे स्पष्टीकरण अद्याप जिल्हा प्रशासनामार्फत प्राप्त झालेले नाही. जम्मू काश्मीर पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये अगदी युद्धजन्य परिस्थिती झालेली पाहायला मिळते आणि कधीही काही होऊ शकतं. यासाठी केंद्र शासनाने मॉकड्रिल करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत आणि उद्या या ठिकाणी मॉकड्रिल होणार आहे. मात्र ते कुठे कुठे होईल, कशा पद्धतीने होईल हे सांगता येणार नाही. यामध्ये 16 ठिकाणं घेतलेली आहेत. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही समावेश केलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्हाच नेमका का आणि तो कशासाठी घेतला गेला आहे याचं कारण असेल तर अरबी समुद्र ही जी किनारपट्टी आहे ती अरबी समुद्र किनारपट्टीच्या जवळ आहे. त्यामुळे इथे केव्हाही कधीही कोणत्याही ठिकाणी काही घडू शकतं अशी परिस्थिती असल्यामुळे या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव घेण्यात आलेलं आहे आणि उद्या याच ठिकाणी मॉक ड्रिल केलं जाणार असल्याची माहिती शासनाकडून दिली गेली आहे.